मी अमृता गोगतरे. मी मनाली तरे. मी आर्यन चौधरी. आम्ही एनआरसी शाळेतून आले आहोत. आम्ही या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शेती संदर्भातील नाविन्यता या विषय अनुषंगे हे बहुउद्देशीय कृषी यंत्र तयार केले आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, कारण भारताला उत्तम भौगोलिक परिस्थिती लाभलेली आहे. नदी, डोंगर, सपाट मैदाने व अप्रतिम मृदा यामुळे आपण आपली शेती चांगल्या पद्धतीने पिकवू शकतो. या सर्व गोष्टींबरोबर शेतकऱ्याला शेती करण्यासाठी इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ खते, कीटकनाशके, बी बियाणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीमध्ये वापरली जाणारी अवजारे. म्हणूनच शेतकऱ्यांना आपलं मदत व्हावी, कारण शेतकरी खते, बी बियाणे यासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे ते आधीच कर्जाच्या बोजाखाली दबले गेलेले असतात व त्यांना मदत म्हणून हे कृषी यंत्र तयार करण्यात आले आहे. या एकाच यंत्रामध्ये अनेक कृषी अवजारे एकत्र आहेत व याचे जर आपण उत्पादन वाढवले तर यातून आपण रोजगाराच्या संधीही उपलब्ध करू शकतो. पारंपरिक शेती अवजारांमध्ये नाविन्यता आणून बहुउद्देशीय कृषी यंत्र तयार केले आहे. विविध शेती अवजारांना सांभाळण्यापेक्षा हे एकच यंत्र सांभाळणे खूप गरजेचे आहे. म्हणजे खूपच सोपे आणि सुलभ आहे. अवजड उपकरणांपासून सुटका होईल. शेतात ने-आण करण्यासाठी हे खूपच सोपे आहे. बहुउद्देशीय कृषी यंत्रामुळे कोणतेही प्रकारचे प्रदूषण होत नाही, म्हणून हे पर्यावरणपूरक आहे. या यंत्रामुळे शेतात अवघड कामे करणे सोपे जाते व कमी वेळेत जास्त कामे सुद्धा करता येतात. म्हणून बहुउद्देशीय कृषी यंत्रामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा व मदत होणारच. बहुउद्देशीय कृषी यंत्रामध्ये बळ, टेकू, भार यासारख्या साध्या यंत्रांचे तत्व आहे. या यंत्राला 360 अंशाचा वापर करून शेतातील विविध कामे करता येतात. हे यंत्र धातूचे बनले असल्यामुळे जास्त वर्ष टिकते. या यंत्रामुळे अवजड कामेही सोपी होतात. बैलांची शारीरिक शक्ती कमी लागते, त्यामुळे बैल कमी थकतात व कमी श्रमात जास्त काम करता येते. मानवी शक्ती व परिश्रम कमी लागते. या एका यंत्रापासून आपण वेगवेगळे अवजारे तयार करू शकतो. जसं की आपण जर याची रचना या प्रकारे ठेवली तर आपण याच्यापासून ओखर तयार करू शकतो. आणि ओखरीचा उपयोग आपण जमिनीतील धसफूट काढण्यासाठी व पूर्व मशागतीसाठी ओखरीचा उपयोग केला जातो. नंतर त्यापासून आपण नांगर सुद्धा तयार करू शकतो. नांगराचा उपयोग देखील जमिनीची पूर्व मशागत करण्यासाठी केला जातो. आणि त्याच नंतर आपण त्याचा उपयोग पठार म्हणून पण करू शकतो. पठाराचा उपयोग नांगरलेल्या जमिनीतील मातीचे ढेकाळे फोडण्यासाठी केला जातो. आणि त्यानंतर त्याला आपण हे जर जॉईन केलं त्यापासून दुफणी बनते. दुफणीचा उपयोग देखील पेरणीसाठी केला जातो. नंतर याच यंत्राला अजून एक नळी जोडली असती तर मग इथे तिफणी तयार होते, म्हणजे पांभर. त्याला देखील आपण त्याचा उपयोग देखील धान्य पेरण्यासाठीच करतो. त्यानंतर आपण जर हे ओखरचे 2 दात काढून जर इथे मध्ये बसवले आणि त्याला हा पास या प्रकारे जोडला तर त्यापासून आपण कोळपे तयार करू शकतो. कोळप्याचा उपयोग पिकाच्या आजूबाजूला असलेलं गवत काढण्यासाठी केला जातो. आणि याचा खर्च अगदी कमी आहे. आपण जर ही सगळी अवजारे स्वतंत्र वेगवेगळी विकत घ्यायला गेलो तर त्याचा खर्च आपण बघू शकतो. तो अंदाजे 7,900 किंवा त्याच्यापेक्षा पुढेही जाऊ शकतो. पण आपण हे आपल्या शेतामध्ये वापरण्यासाठी फक्त 2,700 ते 3,000 रुपयांमध्ये हे बनवू शकतो. त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांवरचा थोडासा का होईना पैशांचा भार हलका होईल व त्यांना याच्यामुळे मदत होईल. धन्यवाद.